मंडळी, नवरात्रीमध्ये भक्तजन दुर्गेच्या 9 स्वरूपांची पूजा करून आत्मिक शुद्धी आणि शक्ती प्राप्त करतात। या पवित्र काळामध्ये दुर्गा मातेला प्रसन्न करण्यासाठी अनेक प्रकारच्या वस्तू अर्पण केल्या जातात, ज्यामध्ये फुले, वस्त्र, फळे आणि वेगवेगळ्या प्रकारचा नैवेद्य दुर्गा मातेला दिला जातो। या नैवेद्यामध्ये एक अतिशय सामान्य आणि सर्वसाधारण दिसणारी परंतु गूढ अर्थाने परिपूर्ण वस्तू आहे बत्ताशा। हा चवीने गोड, रंगाने पांढरा आणि आकाराने गोलाकार पदार्थ आहे। हा पदार्थ नवरात्रीमध्ये देवीच्या पूजेच्या ताटात नक्कीच असावा। अनेक भक्त हा पदार्थ पारंपरिक नैवेद्य म्हणून देवीला अर्पण करतात। या बत्ताशामध्ये आध्यात्मिक, ज्योतिषीय आणि तात्विक रहस्य आहे। देवीला हा पदार्थ अत्यंत प्रिय आहे। बत्ताशा चंद्र आणि शुक्र या ग्रहांचे प्रतिनिधित्व करतो, तसेच पंचतत्वाचेही बत्ताशा हा पदार्थ प्रतिनिधित्व करतो। आपल्या नैवेद्याला पूर्णता प्रदान करतो। बत्ताशा जेव्हा देवीला अर्पण करतो तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड आणि आपल्या पवित्र कामना, इच्छांना श्री समर्पण करतो। देवीला पण समर्पण करत असतो। ज्या वस्तू आपण ईश्वराला अर्पण करत असतो ते केवळ भौतिक पदार्थ नसतात, तर त्या वस्तू आपल्या भावनांचा, कामनांचा आणि आपल्या आध्यात्मिक अवस्थेचे प्रतीक असतात। या दृष्टिकोनाने बत्ताशा अतिशय शक्तिशाली पदार्थ आहे।